रूप पाहता लोचने सुख झाले साजने सुख पाहता लोचने सुख झाले साजने
सफल व्यापार झाला सफल व्यापार हरी आला आता मग कैसी भयचिंता कैसी भयचिंता मग कैसी भयचिंता हरी आला आता मग कैसी भयचिंता मग कैसी भयचिंता मग कैसी भयचिंता तरली येरदर झाला सफल व्यापार सफल व्यापार तरली रदार झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी काही उरोने देऊरी उरोने देऊरी तुका म्हणे हरी काही उरोने देवरे काही उरोने देवरे काही उरोने देवरे करली येरदार त्यांची सरली येरदार झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल जाती सरली रथार झाला सफल व्यापार सफल व्यापार झाला सफल व्यापार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार विठ्ठला 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 साठविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची सरली येरदार झाला सफल व्यापार हरी आला हाता मग कैसी भय चिंता त्यांची सरली येरदार झाला सफल व्यापार तुका म्हणे हरी काही उरुने दिवुरी त्यांची सरली येरदार झाला सफल व्यापार विठ्ठला
साठविला हरी जे हृदय मंदिरी त्यांची सरली रजार झाला सबल व्यापार समचरण सरोजम सांद्रणीला बुधवं जगननीदपानि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला गंजनं गंजनेत्रं सदैदबलहसं विठ्ठलं चिन्तयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा राधा मेरे स्वामी ने मैं राधे को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन में वास इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले महायोग पीठे तटे भीमरथ्य वरम पुंडलिका यदा तु मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन हो पांडुरंगा करू प्रथम नमन हे दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया दुसरे चरण जगताचिया दुसरे चरण जगताचिया हे पंचगोपादाने कथिता विस्तारू हो बाबाजी सद्गुरु दास तुका दंडक बोलणे कथेचा विचारू हो बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कदा कुसरी काही तनेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र चरणी देवाची ओम देवराज सेवमान पावनाग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रबिंदु शेखरम कृपाकरम नारदादिवृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करु प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम विठला विठला विठ्ठला 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 साठविला हरी जय हृदय मंदिरी त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार प्रस्तुत. आजच्या या पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण देवनिवासी पंचमीत पुरुषार्थ तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा माणूस जन्माला आला का प्रत्येक माणूस मरणार आहे. जो जीव जन्माला आला तो जीव प्रत्येक जण जाणार आहे, तो जीव जाणार आहे. पण जोपर्यंत आपलं आयुष्य आपल्या हातामध्ये आहे, माणसाचं आयुष्य आपल्या हातामध्ये आहे,
तोपर्यंत माणसानं भगवंत अंतकरणामध्ये साठवावा, मग मरावं विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महिला मंडळाला सूचना आहे, तुम्ही पुढं पुढं सरका, सरका पुढं, पटपट पुढं सरका, यांना जागा नाही, पुढं सरका, पुढं सरका. काका तुम्ही पण पुढं सरका. हे जे हे कट्ट्यावरती बसलेले आहेत ना, तुम्ही पुढं सरका बरं. तुम्ही येऊन बसा, मंडपमध्ये येऊन बसा. तुमच्याकरता गोड असा मंडप टाकला त्या जाधव परिवारानं, आणि तुम्ही साईडला बसला. चला, साठविला हरी जेही हृदय मंदिरी, त्यांची सरली रधार झाला सफल व्यापार. आजच्या या पवित्र अशा कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार देणं वक्त्याचा अध्यय करतोय म्हणून आज या ठिकाणी कशा निमित्त तुम्ही आम्ही जमलेलो आहोत तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. जे स्वयंपाकाकडचे आहे का त्यांना विनंती आहे, कृपया बडबड करू नका. दादा सगळ्यांना विनंती आहे, ओ बाबा, ओ बाबा, ओ दादा, बडबड करू नका. तुमचा आवाज इथपर्यंत येतोय बरं, तुमचा आवाज. हां, आज या ठिकाणी कशा निमित्त जमलो आहोत तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. कैलासवासी सुखदेव रामकृष्ण पाटील जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पाठीमागं असलेला त्यांचा दुःखांकित परिवार आहे. गंगा भागीरथी पार्वतीबाई रामकृष्ण जाधव त्यांच्या मातोश्री आहेत, बरोबर आहे ना. त्यानंतर गंगा भागीरथी शोभाताई सुखदेव जाधव त्यांच्या धर्मपत्नी आहेत. सुरेश सुखदेव जाधव मुलगा आहे, आणि आमच्या सुवर्णा ताई दत्तात्रय गावंदे मुलगी आहे. एक मुलगा, एक मुलगी, पत्नी आणि आई. त्यांच्या मागं दुःखांकित परिवार आहे. त्यांच्या पाठीमागं असलेले त्यांचे आधारवड हरिभाऊ रामकृष्ण जाधव भाऊ आहे, शिवाजी रामकृष्ण जाधव भाऊ आहे, राजेंद्र रामकृष्ण जाधव भाऊ आहे. त्यानंतर चांगदेव दादा, अरुण दादा आणि सतीश दादा हे चांगदेव बाळाजी जाधव भाऊ आहे. अरुण दत्तात्रेय जाधव पुतणे आहेत, सतीश कुंडलिक जाधव पुतणे आहे. त्यांचा दुःखांकित परिवार आहे, खूप मोठा परिवार आहे. सोनूबाई, जनाबाई, भामाबाई आणि इंद्रायणी ह्या बहिणी आहेत. जावई आहेत आमचे दत्तात्रय दादा, बाबासाहेब भाऊ, कैलास दादा आणि राजेंद्र दादा जावई आहेत. हा त्यांचा पूर्ण असलेला दुःखांकित परिवार. या दुःखांकित परिवारामध्ये तुम्ही त्यांना श्रद्धांजली देण्याकरता मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सुखदेव रामकृष्ण जाधव यांना जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या पिंडदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी मला कीर्तन सेवा दिली ते आमचे एक जिवलग मित्र, आणि आमच्या परिवारामध्ये ज्यांचा खारीचा वाटा राहतो. गवंदे परिवारामध्ये या दादांची मुलगी दिलेली आहे. आमच्या दत्तूभाऊंना, दत्तूभाऊचा मला फोन आला होता, 3 महिन्यापूर्वी फोन आला होता. पाहायला गेलं ते आधी 2 तारखा चेंज झाल्या. ते म्हटले नाही महाराज, ही तारीख होती, ती तारीख होती. त्यांच्यामुळे मला दुसऱ्या तारखा रद्द कराव्या लागल्या. पण मित्रप्रेम राहतं, मित्रापुढं दुसरं काही नसतं. हा आमचे सचिनदादा, आम्ही वर्ग मित्र आहोत. सर असं सांगितलं जातं का मित्र असावा तो कृष्णासारखा आणि सुदाम्यासारखा. हे सगळं तुमचं गाव आहे ना, रामगिरी महाराजांचं भक्त परिवाराचं गाव आहे, सरला बेटाचं गाव आहे. का माहिती आहे का, मी आल्याबरोबर तुमच्या सगळं वागणुकीवरून बघितलं. गावामध्ये गेलं का, गावामध्ये गेल्यानंतर ज्यांची प्रसन्नता वाढते ते रामगिरी महाराजांचं गाव राहतं. ज्यावेळेस दत्तूभाऊनी मला फोन केला, दत्तू म्हटले महाराज ही तारीख घ्यावं लागेल, आमच्या सासरीभावांची तारीख आहे. त्यांच्या होकाराला या ठिकाणी होकार दिल्यानंतर या ठिकाणी तुमच्या सर्व श्रोते सज्जनांचा माफ झालेला हा लाभ. या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता जमले तुम्ही श्रोते सज्जन मायबाप, गावातील भजनी मंडळ, टाळकरी मंडळ, गायक मंडळी, महाराज मंडळी, तुमच्या सर्वांचे नतमस्तक होतो. आमच्यासोबत आलेले कृष्णा महाराज हापसे आहेत, प्रकाश महाराज वांडेकर आहेत, किशोर महाराज चव्हाण आहेत. या ठिकाणी कृष्णा महाराज आमच्या ब्राह्मणी गावचे आहेत. हे जे आहेत ना, हे 2 रत्न हे शेवगावरून आलेले आहेत. हे जे टाळकरी मुलं पाहतात ना, ते आमचे परममित्र, एक जिवलग मित्र, वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं त्यांचं नाव आहे. आमचे किशोरजी महाराज गडाख यांच्या संस्थेतील ही टाळकरी मुलं आहेत. त्यानंतर तुम्ही जमलेले सर्व ब्राह्मणीचे ग्रामस्थ मंडळी, ब्राह्मणीचे आमचे सर्व मित्र मंडळी, ब्राह्मणीचे आमचे सर्व परिवार मंडळी, इकडं माता मावले आहेत, बांदकर परिवार आहे, गावंदे परिवार आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि तुमचा हा कार्यक्रम माऊली HD चॅनलला माऊली महाराज मोरे नाव टाकलं का हा तुम्हाला कार्यक्रम बघायला भेटेल, पण 8-15 दिवसानंतर बघायला भेटेल. लक्षामध्ये ठेवा. आज जे दत्तूभाऊ म्हटले महाराज कार्यक्रम खूप मोठा आहे, म्हटलं साऊंड सिस्टीम चांगली लावली आहे का. इथं आल्यानंतर कळलं
आमची शुभम दादाची साऊंड सिस्टीम आहे. खूप गोड अशी साऊंड सिस्टीम आहे. शुभम लाईट डेकोरेशन अँड साऊंड सिस्टीम आमच्या दादाची खूप गोड साऊंड सिस्टीम आहे. तुमच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना आमचे ऋषी दादा बाबा या ठिकाणी संगमनेरून या ठिकाणी आपलं शूटिंग करण्याकरता या ठिकाणी उपलब्ध आहेत. पण तुमच्याही चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. मस्तक हे पाया या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा या वार करे संताचा मस्तक है मायावरी यावर करी सदाचा यावर करी सदाचा यावर करी सदाचा मस्तक मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या साठविला हरी जे हृदय मंदिरे त्यांची सरली रजार झाला सफल व्यापार. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. जगद्गुरु तुकोबराय बोलतात माणूस जन्माला आला का प्रत्येक जण मरणार आहे. या ठिकाणचा असा नियम आहे. ज्ञानोबराय बोलतात उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा उपजल्या पिंडा मरण सांगाते नोभी मरगय दसबी मरगय सहस्र 88 33 कोटी देवता मरगय पडे कालके फासी. या ठिकाणी असं सांगितलं जातं का जो जन्माला आलाय देहाची या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहया ना म्हणू नये धनंजया जयापरी. माणूस जन्माला आला का 3 प्रकारची सोयी ठरलेल्या आहेत. पहिला सोहळा आहे जन्माचा सोहळा, दुसरा सोहळा आहे लग्न सोहळा आणि तिसरा सोहळा आहे मृत्यूचा सोहळा. एक वेळेस माणूस लग्नाच्या सोहळ्यातून वाचू शकतो. पुरुष मंडळी बरोबर आहे का? एक वेळेस माणूस लग्नाच्या सोहळ्यातून वाचू शकतो. पण जन्माच्या सोहळ्यातून आणि मृत्यूच्या सोहळ्यातून कुणी वाचू शकत नाही. या ठिकाणी देवादिकांना सुद्धा जावं लागतं. येथे उरो नाही आले अवतार आणि येरते पामर जीव किती. या ठिकाणी सांगितलेला असा नियम आहे का किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. माणसाला एकदा जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाला मरावं लागतं. पण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे ना भगवंताने दिलेलं आपलं गोड असं आयुष्य आहे. देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. पण कशा करता दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपन भवरोग. आपल्याला सुंदर असं शरीर दिलं आपल्याला भजना करता. पण आपण भजना करता वापरतो का? महिला मंडळ वापरतो का? हात दिले कशा करता? हो महिला मंडळ कशा करता? तुमचे दिगीतले बोलत नाही का? हां हात दिले टाळी वाजवण्याकरता दिले. पण आपण काय करतो? बँकेमध्ये जातो. बँकेमध्ये गेल्यानंतर अंगठा देतून पैसे काढून आणतो. सरकारच्या लाडक्या बहिणीचे काढले का? आता उद्या एक हप्ता पडणार आहे. तुम्ही सावध राहा. आजपासून आता 2100 रुपये हप्ता होणार आहे. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आमच्या बाजूने बोललात बा आता. पण सरकारच्या लाडक्या बहिणीचे जरी पैसे आले रक्षाबंधन पुढं जवळ आलंय बरं का सर. रक्षाबंधन पुढं आलंय. जो तुमचा सरकारचा लाडका भाऊ आहे ना सगळ्यांनी रांगा लावायच्या आणि त्याला राखी बांधायला तिथं जायचं रक्षाबंधनच्या दिवशी. जाताल का? तुम्ही म्हणता महाराज हे आम्हाला 1.5 भेटले याच्यामध्ये तर आम्ही समाधानी आहोत. तुम्हाला किती जरी पैसे दिले तरी तुम्ही समाधानी राहत नाही. राहता का समाधानी? राहता का? नवऱ्याने तुम्हाला समजा 10,000 रुपयाची साडी घेतली. नवऱ्याने तुम्हाला 10,000 रुपयाची साडी घेतली. पण साडी घेतल्यानंतर थोडासा दोरा निघाला होता. साडीचा थोडासा दोरा निघाला होता. एक सूत निघालं होतं. तुम्ही नवऱ्याकडे आला साडी फेकून दिली. नवऱ्याला सांगितलं तुम्हाला काही कळतं का? 10,000ची साडी आणली पण ती खराब निघाली. घालायची एकच दोरा निघाला होता. मग तुम्ही नवऱ्याचा उद्धार नाही करीत. पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळ्यांचा उद्धार करता. आहेत का तुम्ही सुखी? प्रपंचामध्ये माणूस सुखी राहत नाही. पण आलेला माणूस प्रत्येक जण जाणार आहे. भगवंताने सुंदर आपल्याला असं शरीर दिलंय. भजना करता दिलं पण भजना करता आपण न वापरता आपण प्रपंचा करता वापरतो. ही तोया झाला फाटावा धिरेचा तोया झाला फाटावा धिरेचा
दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. पण आपलं असं काय झालं माहिती का? सांगा मी काय करू हो हो, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो हे इकडे, हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू. आपलं अशी गत झाली, भक्ती करू का प्रपंच करू. पण दोन्हीही करत असताना असं सांगितलं जातं, प्रपंचमध्ये असताना संसारी असावे असोनी नसावे, पण भजन करावे वेळोवेळा. भगवंताने भजन करण्याकरता आपलं सुंदर असं नर शरीर दिलंय, पण आपण वापरत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, आपण जोपर्यंत आपला आयुष्य आहे ना तोपर्यंत माणसानं भगवंत अंतःकरणामध्ये साठवला पाहिजे. सावता महाराजांनी भगवंत अंतःकरणामध्ये साठवला. असे संत आहेत सावता महाराज. तुम्ही सगळेजण पंढरपूरला जाता, पण सावता महाराज एकदा सुद्धा पंढरपूरला न गेलेले महात्मा म्हणजे आपले सावता महाराज आहेत. सावता महाराजांनी शेतामध्ये भगवान परमात्म्याला बोलून घ्यावं, कांदा मुळा भाजी अवघे विटाबाई माझी, भगवान परमात्म्याला बोलून घ्यावं. पण बोलून घेतल्यानंतर सावता महाराजांनी भगवंत अंतःकरणामध्ये साठवला. विळा घेतला, छाती फाडली, भगवंत अंतःकरणामध्ये साठवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता, त्रैलोक्याचा सावता सागर, प्रेमाचे आगर, घेतला अवतार माया घरी. सावता महाराजांनी देव अंतःकरणामध्ये साठवला. तुम्हाला जर साठवायचं असेल तर भजन करावं लागेल. भगवंताने सुंदर असं शरीर दिलंय आपल्याला. हा नरदेह भेटलाय, पण खूप दिवसानंतर भेटलाय. कसा भेटलाय? नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, भगवंताने सुंदर असं शरीर दिलं आपल्याला, सुंदर असा पवित्र असा नरदेह दिला भगवंताचं नामस्मरण करण्याकरता, भगवंत अंतःकरणामध्ये साठवण्याकरता. पण आपण साठवत नाही. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मी भगवंत अंतःकरणामध्ये साठवण्याकरता खूप काही प्रयत्न केले, असं काही नाही. पण मला समाजाने जेवढा त्रास दिला तेवढा मला भगवंत हाक मारण्याकरता, भगवंत ज्यावेळेस हाक मारली की भगवंत माझ्यासमोर प्रगट व्हायचा. प्रगट झाल्यानंतर भगवंताला हाक मारली की भगवंत प्रगट व्हायचा. पण प्रगट झाल्यानंतर जेवढा समाजाने मला त्रास दिला तेवढा मला भगवंत बोलवण्याकरता इतका त्रास झाला नाही. एवढा मला समाजाने त्रास दिला, तो त्रास मी अंगावरती घेऊन मी भगवंत अंतःकरणामध्ये साठवला. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांनी सांगावं. जगद्गुरु तुकोबार असं सांगतात, मला साऱ्यानी ही नवल,
मला साऱ्याने हिणवलं, आज सक्ती जाणवलं, माझ्या पांडुरंगा मला माणूस बनवलं. 184 फिरूनी आलो मानव देहाला, गेलो पंढरपुराला, भेटलो पांडुरंगाला. मला साऱ्याने हिणवलं हो, आज सक्ती जाणवलं, माझ्या पांडुरंगाला मला माणूस बनवलं. पांडुरंगाकडे तुम्ही जर गेलात ना, चंद्रभागेत स्नान जर केलं ना, तुम्ही हात जर जोडून उभे राहिलात ना, जनाबाईसारखे हात जोडून जर पुढे तुम्ही उभा राहिलात ना, पांडुरंगाला विनंती जर केली ना, पांडुरंग परमात्म्याला विनंती जर केली तर पांडुरंग परमात्मा तुमच्यापाशी येईल. पण पांडुरंगाला एक विनंती करायची, देवा आतापर्यंत 15 दिवस झाले, 20 दिवस झाले मी पायी वारी करत तुझ्या दारामध्ये आलो देवा, पण दारामध्ये आल्यानंतर मला काही सुख काही भेटलं नाही, पण तुझ्या चरणावरती आल्यानंतर मला सगळं सुख भेटलं. सुख वसे याची टाही बहु पायी संताच्या. देवा तुझ्यापाशी आल्यानंतर मला सगळं सुख भेटलं, पण देवा तुला एक विनंती आहे देवा. काय विनंती आहे? एकदा तरी माझ्या घरी आला पाहिजे. देवाला विनंती करायची, वार 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 करी मी येतो तुझ्या दारी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी. दिन गोरा कुंभार नाही नाम्यावानी थोर, जनी तुकोबासी माझी कधी ना हो बरोबर. तुझ्या चरण स्पर्शाने घर व्हावे पंढरपूर, जसा विटेवरी उभा पुंडलिक हातावर. एक वार एक येती जाशील तू माघारी, एक वार पांडुरंगा ये रे माझ्या घरी. भगवान परमात्म्याला विनंती करायची, एकदा तरी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. देवाला सांगायचं, देवा तू आलायस ना, आता आल्यानंतर परत जाऊ नको, मी तुला अंतःकरणामध्ये साठवून ठेवील. जगद्गुरु तुकोबाने सुद्धा हेच केलं. अभंगाचं पहिलं साठविला हरी जेही हृदय मंदिरी. तुम्ही म्हणता महाराज प्रमाण का बरं थांबवता? पावसाचं वातावरण झालंय, तुम्ही कमीत कमी जेवण तरी करून गेला पाहिजे. तुम्ही जर जेवण जर करून जर नाही गेलात ना, आणि कीर्तन जर थोडं जर लेट सुटलं ना, लोक चांगले बोलत नाही. दत्तू भाऊ, सचिन भाऊ, लोक चांगले बरं का, सरपंच लोक चांगले नाही बोलत बरं का सरची, लोक चांगले बोलत नाही. जोपर्यंत तुम्ही जोपर्यंत तुम्ही शिक्षण देताय ना विद्यार्थ्यांना, तोपर्यंत तुम्हाला काही बोलणार नाही. हे चेअरमन साहेब मला दिसाना कडे, ते शिक्षक लोक दिसाना आपली इथले.
पण एकदा तुम्ही मुलगा एखादा काठीने जर मारला आणि तुमच्याकडून थोडा जरी चुकला तर लोक काय काय तुमचे बोलतात आणि काय काय नाही आमच्यावरून आम्ही खूप अनुभवतो. आता हे गावंदे मामा आमच्या गावातले ते सगळे गावंदे परिवार हे बांधकर परिवार हे टकचंद दादा हे आमचे सगळे सुनील भाऊ हे सगळे आमच्या गावातली मंडळी आहेत. हे मला दररोज निदर्शनातली मंडळी आहेत. त्यांच्यासमोर काय मी काय जास्त बोलत नाही. काय बोलत नाही माहिती का? ते ईद ऐकते ना गावात जाऊन सांगते नानाला जाऊन सांगते ते काय लय अवघड काम आहे. त्याच्यामुळं आपलं गप आपलं राहायचं बा. माणूस जन्माला आला का माणसाने जीवन असं जगायचं. माणूस जन्माला आला का माणसाने जीवन असं जगायचं. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे ना तोपर्यंत प्रत्येकाला हेवा वाटावा. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत प्रत्येकाला आनंद वाटावा. आणि गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी यावं. प्रत्येकाने असं जीवन जगलं पाहिजे. हे जीवनाची व्याख्या आहे. तुका म्हणे एक मरणाची सरे ते मागे उत्तम तीर्थ प्रत्येकाला हरेक वाटतो. जो काहीतरी पाप करून जरी मेला ना पाप करून जरी मेला तर लोक म्हणतात तो जिवंतपणे चांगला वागला नाही. गेल्यानंतर शेवटी आता त्याला आपण पाठीमागं किती जरी रडलं तर पाठीमागं येणार नाही. पण लक्षामध्ये ठेवा माणूस एकदा गेला का फुलपाखरासारखा माणूस राहतो. एखाद्या फुलावरती बसला एखादं फुलपाखरू फुलावरती बसलं आणि काही क्षणार्धात उडून गेलं. तसं माणसाचं जीवन आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्यामध्ये आहे. एकदा निघून जरी गेलं ना परत पाठीमागे येत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात जोपर्यंत लहान होतं का तोपर्यंत मला बरं वाटत होतं. लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा ऐरावत रत्न तोर जयांगी मोठेपण तया यातना कठीण लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. माणसाला जोपर्यंत आहे तोपर्यंत जमिनीवरती चालावं. विमानामध्ये बसलेल्या माणसाला वाटतं का आपण पायी पायी जर चाललो असतो तर आपला आनंद वाटला असता आपला व्यायाम झाला असता. आणि जोपर्यंत जो पायी चालणारा माणूस आहे त्याला असं वाटतं मोटरसायकल भेटावी. मोटरसायकल वाटलं वाटतं फोर व्हीलर भेटावी. फोर व्हीलर वाढलं वाटतं फॉर्च्युनर घ्यावी. फॉर्च्युनर वाटलं तर रेल्वेमध्ये बसावं. रेल्वेमध्ये बसणाऱ्याला वाटतं विमानामध्ये हिंडावं. पण विमान एकदा धडकलं का असं वाटतं का परत पायी चालावं. ही जीवनाची व्यथा आहे. जीवनाची व्यथा आहे आजी. आला का प्रत्येकजण जाणार आहे. प्रत्येकजण जाणार आहे. फक्त भगवंतावरती विश्वास ठेवावा. विश्वास जर तुम्ही अंतःकरणापासून जर ठेवला ना 100% भगवंत दूर नाही. भगवंत तुमच्या जवळ आहे. विठ्ठल महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. भगवंतावरती विश्वास आहे का तुमचा? आहे का? विश्वास आहे का महिला मंडळ? आहे का? वरती बोट करा बरं. भगवंतावरती विश्वास आहे. आहे का? बाकीच्यांचा नाही का? बरं. श्रावणामध्ये आता श्रावण सोमवार कोणाकोणाला आहे? श्रावणी सोमवार आखाडा कोणाकोणाला होता? कोणाच्या गायामध्ये माळी आहेत? माळा गायामध्ये कोणाच्या आहेत? आहे का? माळा आहे का? आहे का? कोणा देवड्याचीच आहे का? बरं. आखाड्यामध्ये कुणी कुणी खाल्लं? श्रावणामध्ये लय धार्मिक होतो आपण. आकाळ दणकून हाणायचा. श्रावणी सोमवार आला का बाई पायात चप्पल नाही घालायची. बाई मला उपवास आहे. मला आसरा टाकायचा. मला रांगोळी काढायची. आकाळ दणकून हाणायचा. आणि श्रावण लागला का जिथं खाजं होईल तिथं टिपका द्यायचा. जमल का? भगवंत येईल का तुमच्यापाशी? अंतःकरणामध्ये साठवेल का? जमणार नाही.
देव आशाने पावत नाही, देव आशाने पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पा, देव आशाने पावायचा नाही रे, कागदाचा देव त्याला वाऱ्याच बेव, चिखला मातीचा देव त्याला पाण्याच बेव, दगडाचा देव त्याला वडुराच भेव, सोन्या चांदीचा देव त्याला चोराच भेव, देवाशाने पावायचा नाही रे, देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने पावत नाही मावशी. नाही तर तुम्ही काय करता, सोमवार आला का महादेवाला जाता, मंगळवार आला का देवीला जाता, बुधवार आला का पांडुरंगाला जाता, गुरुवार आला का दत्ताला जाता, शुक्रवार आला का लगेच संतोषी माता, लगेच मग हाच अंगात देवी. काय ते देवीचं वर्णन करावं. ऐकलं का बाई तुला वाहिन कमळ माझ्या लेकरा संभ, वाजू नका एखाद्याच्या अंगात आली म्हणजे काय लय अवघड प्रथा आहे. आता अश्विन महिना लागला का ते हाय नवरात्रामध्ये वातावरण राहतं. पण तुम्ही कितीही जरी अशी भगवंताची भक्ती केली, वरवर भक्ती केली, तुम्हाला पावणार नाही देव. तुम्ही जर अंतकरणापासून जर भक्ती जर केली ना, देवाला दुसरं काही लागत नाही. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तैला, भगवंताला दुसरं काही लागत नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देवाला फक्त भाव पाहिजे तुमच्या अंतकरणातील. जेव्हा तुमचा भाव शुद्ध झाला, दुरी नाही देव त्याला. भगवान परमात्मा दूर नाही, भगवान परमात्मा तुमच्या जवळ आहे, फक्त शोधण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे. विठ्ठल भगवंतावरती विश्वास आहे का, मी तुम्हाला विचारत होतो. भगवंतावरती विश्वास आहे का? अजिबात विश्वास नाही, अजिबात विश्वास नाही. का विश्वास नाही? दोघा नवरा बायकोचे भांडण झाले, इतके भांडण झाले, इतके भांडण झाले, इतके भांडण झाले. आणि ते भांडणामध्ये तिची बाई होती का निघून घेणारी, जाणारी माहेरी, काय मी माहेरी निघून जाईन, काय मी माहेरी निघून जाईन. ती बाई विश्वास नव्हता नवऱ्यावरती, अजिबात काडी मात्र विश्वास नव्हता. कुठं जायला ठरलं का, बाजारात जायचं ठरलं का, हा सोबत राहायचा. कुठं जायचं ठरलं, सोनं नाणं करायचं ठरलं का, सोबत राहायचा. लाडक्या बहिणीचे पैसे काढायचे ठरले का, सोबत राहायचा. इकडं जायचं ठरलं का, सोबत राहायचा. मंगळवारचा ब्राह्मणीचा बाजार आला का, सोबत राहायचा. इकडं जाय तिकडं जाय, तिकडं जाय तिकडं जाय, सोबतच राहायचा. विश्वास नव्हता त्या बायकोचा. शेवटी दोघांचे भांडणं झाले आणि ती निघून गेली. निघून गेल्यानंतर ती फोन करायची याला, नवऱ्याला फोन करायची, का हो तुम्ही कुठं आहात? तू म्हटला घरीच आहे. कुठं जाणार आहे? घरीच आहे. ती म्हणजे एक काम करा, किचनमध्ये जाऊन मला मिक्सरचा आवाज ऐकून दाखवा. कशाचा मिक्सर? हे मिक्सर नाही, ते भाजीचं मिक्सर. मिक्सरचा आवाज ऐकून दाखवा. तो किचनमध्ये गेला. किचनमध्ये गेल्यानंतर पिन खवली, खुर्र त्यांनी मिक्सरचा आवाज ऐकून दाखवला. दुसऱ्या दिवशी फोनाला, कुठं आहात? तुम्ही घरीच आहे. दाखवा मला मिक्सरचा आवाज ऐकून. मिक्सरचा आवाज परत ऐकून दाखवला. किचनमध्ये गेला, मिक्सरचा आवाज ऐकून दाखवला. तिसऱ्या दिवशी तिचा फोन आला, कुठं आहात? तो म्हणला घरीच आहे. तिने मग मिक्सर लावून दाखवू का? एकदा झालं, मिक्सर लावून दाखवू का? बरं बरं, घरीच थांबा, कुठं जाऊ नका. तिसऱ्या वेळेस फोन आला, कुठं आहात? घरीच आहे. लावू का मिक्सर? तो सांगायचा लावू का मिक्सर. आता तिचा फक्त फोनची वाट पाहायचा आणि फोनची वाट पाहिल्यानंतर सांगायचा लावू का मिक्सर. तिचा फोन आला, यांनी फोन उचलला का, लावू का मिक्सर. एकदा झालं, दोनदा झालं, 8 वेळ झाले, 10 वेळ झालं. अगं तू कधी येते? मला यायचं नाही, तुम्ही फक्त घरीच थांबा, कुठं जाऊ नका, लावू का मिक्सर. तो फक्त म्हणायचा लावू का मिक्सर. चांगले 10-15 दिवस झाले तर तो ती डायरेक्ट घरी आली. डायरेक्ट घरी आली. घरी आल्यानंतर मुलगा होता दारात. मुलाला सांगितलं, भाऊ तुझे पप्पा कुठे गेले रे? इकडं पाहाय, तिकडं पाय, इकडं पाय, तिकडं पाय, काय दिसना बा. ते म्हणले मम्मी खालच्या रानामध्ये असेल. तिने रानामध्ये पण नाही. मम्मी आता आठवलं बरं का, तू बाजू सांगतोय, आता आठवलं बरं का. ते 4-5 दिवस झाले गेले बरं का, पण जाताना मिक्सर घेऊन गेले बा. माणसाने विश्वास ठेवायचा ना, अंतकरणापासून विश्वास ठेवायचा. कुठल्याही गोष्टीवर तुम्ही भगवंतावरती विश्वास जर ठेवला ना, भगवंतावरती विश्वास ठेवल्यानंतर भगवंत तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही. भगवंताची भक्ती जर तुम्ही मनापासून जर केली ना, केल्यानंतर तुम्ही महिन्यानुसार भक्ती बदलली, तुम्ही वारानुसार भक्ती बदलली, देव तुमच्यापाशी येणार नाही. काही जण महिन्यानुसार भक्ती करते जातात. रामनवमी आली का रामाचं वर्णन करतात. कसा मला टाकून गेला
रामाविन मज जीव व्याकुळ होतो, सुचत नाही काम कसा मला टाकून गेला राम. काही जण भक्त करतात रामाची, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भगवान परमात्म्याची भक्ती करता, रामाची भक्ती झाली, हनुमंतरायाची भक्ती झाली. चैत्र महिन्यात आला का वैशाख महिना आला. वैशाख महिन्यामध्ये काही जण भक्ती करतात. कोणाची भक्ती करतात? चैत्र महिन्यामध्ये रामनवमी राहते, हनुमान जयंती राहते. राम गेला, हनुमान जयंती पण गेली. वैशाख महिन्यामधला देव कोणता राहतो? वैशाख महिन्यामध्ये फक्त एकच देव राहतो. कोणता माहिती आहे का मावशी? कोणता? चैत्रामध्ये रामदेव आहे, हनुमंतराय भक्ती आहे, हनुमंतराय देव आहे. वैशाख महिन्यामध्ये कोणता देव आहे? कोणता? नवरदेव. हा, गंगा सिंधू सरस्वतीच यमुना, तेवढाच देव राहतो वैशाख महिन्यामध्ये. ज्येष्ठ महिन्यामध्ये तुमचा देव राहतो, वडा मला पाव, वडापाव ते आपला, हा ते वट पौर्णिमा, वट सावित्री पौर्णिमा. वैशाख महिना गेला, ज्येष्ठ महिना गेला, आषाढ महिना आला. आषाढ महिन्यामध्ये आमच्या पांडुरंगाची वारी राहते बाबा. पांडुरंगाची वारी झाली का श्रावण महिना लागला. श्रावण महिन्यामध्ये मग राखी पौर्णिमा राहते. राखी पौर्णिमा, राखी पौर्णिमामध्ये रक्षाबंधनवाले बहिणी तुम्ही ऐकून घ्या, आता राखी पौर्णिमेचा सण आला आहे. 4-5 दिवसावरती सण आहे. पण सणाच्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही भावाला राखी बांध्या करता, तुम्ही दारामध्ये जाताल ना, भावाच्या दारामध्ये गेल्यानंतर कुठल्याही अपेक्षा न ठेवता तुम्ही जर राखी जर बांधली ना, भाऊ तुम्हाला कुठलीही अपेक्षा न करता तुम्ही जर त्या भावाला राखी जर बांधली ना, भाऊ तुमची जेवढी अपेक्षा नसेल त्याच्यापेक्षा जास्त देणारा माझा भाऊ आहे. लक्षामध्ये ठेवा. का माहिती आहे का? बहिणीचं आणि भावाचं नातं इतकं श्रेष्ठ सांगितलेलं आहे. मुक्ताबाईचं, ज्ञानदादाचं, सोपान काकाचं ना माझ्या निवृत्ती दादाचं नातं खूप श्रेष्ठ आहे. 5 वर्षाची माझी मुक्ताबाई आहे. पण 5 वर्षाची मुक्ताबाई या तिघांना ज्यावेळेस ओवाळते ना, तर ओवाळल्यानंतर ज्ञानदादाने सांगावं काय द्यावं तुला, काय द्यावं तुला. तर ज्ञानदादाने सांगावं, मुक्ते मी तुला काही देऊ शकत नाही, पण आयुष्यभर कधी उपवाशी ठेवू शकत नाही. ही ज्ञानदादाची माझ्या ताकद आहे. त्याच ज्ञानोबरायांच्या जीवावरती आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरतोय. हे ज्ञानोबरायांची आमच्यावरती असलेली कृपा आहे. कृपा आहे. ज्ञानोबराय तुम्हाला ज्ञान देणार. ज्या वेळेस ज्ञानोबराय आणि मुक्ताबाईचं नातं खूप श्रेष्ठ सांगितलेलं आहे. महिला मंडळ टाळी वाजवायची असेल तर मनापासून वाजवा. हो ग काय अशा शिवाजीता काय बस काय मला रोजाने लावलं असं काय, एकदम काम करायचं ना, मनापासून करायचं. मी तुम्हाला असं इथं वाटलोय का मी तुझं कीर्तन आहे का माझं? मी आलोय मनापासून करतोय की नाही? उगाच मी इथं आलो ना असं सांगायला लागलो का तुम्हाला? मी आज रामपूर तालुक्यामध्ये दिघी गावामध्ये आलो. या दिघी गावामध्ये आल्यानंतर हा सर्व समाज जाधव परिवारानं ठेवलेलं आहे पुण्यस्मरण. दत्तगोच्या, सचिन दादाच्या, आमचे रमेश गुरुजींच्या यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी मी आलो. आल्यानंतर मला तुमच्या सगळ्यांकडे पाहून आनंद झाला. पाठीमागचे लोक म्हणले असते पायात चपला घाला आणि घरी चाला. या बाबाने काय जेवण केलं का नाही बा? कोणतं काम मनापासून करावं. माणसाने जोपर्यंत आपलं आयुष्य आहे ना, तोपर्यंत कुठलंही काम असू द्या, प्राण ओतून जर तुम्ही जर काम जर केलं ना, ते 100% काम 100% यशस्वी होतं. ही कामाची ताकद आहे. लक्षामध्ये ठेवा. ज्यावेळेस रक्षाबंधनचा सण यावा, बहिणीनं सांगावं दादा, हे दादा, का रे दादा, ज्यावेळेस मी तुझ्या दारामध्ये आले, आता पिताश्री तर निघून गेले आता, पण ज्यावेळेस मी तुझ्या दारामध्ये येईल ना, तुझ्या दारामध्ये आल्यानंतर प्रत्येक हक्क मी तुला मागायचा माझा हक्क आहे. माझ्या वडिलांच्या जागेवरती तू जागा घेतली. आता प्रत्येक वेळी मी तुला काहीतरी मागेल दादा. पण आता ना, आता मी तुला ज्यावेळेस राखी बांधेन ना तुझ्या हातामध्ये, हे रक्षाबंधनचं हे नातं, हे राखी बांधल्यानंतर हे नातं अजून घट्ट व्हावं, याच्याकरता मी लाखो प्रयत्न करेल.
पण माझे जेवढे बापांनी माझ्यावरती संस्कार केले तेवढे संस्कार तूही करणार आहे. पण माझ्या बापांनी जेवढं मला प्रेम दिलं ना तेवढं प्रेम तुम्हाला माझ्याकडून तुझं हवं आहे असं म्हटल्यानंतर तुमची बहीण जर तुम्हाला जर हे जर प्रेम जर मागत असेल ना 100% समजावं तुमची बहीण शुद्ध अंतःकरणाची आहे. पण जी बहीण राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फोन करते, दादा मला न्यायला ये, भाऊ न्यायला जातो. दुसऱ्या दिवशी घरी येतात. राखी पौर्णिमेच्या दिवशी भावाच्या घरी आल्यानंतर बहीण औक्षण करतात, ताट करते, औक्षणाचं ताट करते, गंधामध्ये बोट बुडवते, औक्षण करते. औक्षण केल्यानंतर तांदूळ कपाळाला चिटकवते. कपाळाला चिटकवल्यानंतर राखी घेते, हातामध्ये बांधते. हातामध्ये राखी बांधल्यानंतर बहीण सांगते दादाला, दादा आपला बाप जोपर्यंत जिवंत होता, बरं का, स्वयंपाकावाले पडवीत बसलेले, आपला बाप जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत बापाने आपल्या 50 एकर जमीन कमवून ठेवली. किती एकर? 50 एकर जमीन कमवून ठेवली. पण आता बाप निघून गेलाय. बाप निघून गेल्यानंतर आपण दोघं बहीण भाऊ आहोत. 25 एकर माझ्या नावावरती करून दे. कुणी सांगावं? बहिणानं सांगावं. बरं का ताई, तुमच्याकरता आहे, काही करायचं नाही. असं का माहिती आहे का, आमच्यावरती जेव्हा संकट आलं का, आमच्यावरती दत्तभाऊ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ब्राह्मणी का, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला 4 बहिणी आहेत. मी महाराष्ट्रभर कीर्तन करतो. तुम्ही यूट्यूबला सर्च मारलं तुम्हाला कळेल. आमचे वडील जाऊन 5 वर्ष झाले. पण बहिणीनं दावा ठोकावा आणि भावाकडून जमीन असोडून घ्यावी. तुमचं नाही सांगत, मी माझं सांगतोय. आता बहिणीला बरंच 2-2 एकर कबूल केली. आता बहिणीला द्यायची आणि आम्ही हरी करीत बसायचं, दुसरं काही करायचं नाही. भाऊ काय चांगले बोलत असतील का तुम्हाला? म्हणून बहीण भावाचं नातं सांभाळण्याकरता ज्यावेळेस राखी बांधतो का, राखी बांधल्यानंतर आमचे वडील जिवंत असताना आमची एक बहीण मैतीला आली नाही, एक बहीण दाव्याला सुद्धा आली नाही आणि एक बहीण पिंडदानाला सुद्धा आली नाही. हे आमचा इतिहास आहे, समाजाला सांगायचा उद्देश आहे. पण समाजामध्ये सांगत असताना बहीण पण अशी असावी, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. यूं तो दुनिया में हर शे का मोल है, मेरी राखी मतलब अनमोल है. इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया. हे जीवनाचं या ठिकाणी सूत्र आहे. जोपर्यंत बहीण जिवंत आहे, बाप जिवंत आहे, आई जिवंत आहे, तोपर्यंत तुम्हाला दादांनो प्रेम भेटेल. पण बहीण ज्यावेळेस तुम्हाला दारामध्ये ओवाळण्याकरता जर नाही आले ना, तुमचं प्रेम संपून गेलं. ही बहीण भावाचं नातं आहे. विठ्ठल माणसाला जीवन जगत असताना भगवंत अंतःकरणामध्ये साठवला पाहिजे. साठवत असताना मुक्ताबाईनं साठवला, ज्ञानोबारांनी साठवला. हे बहीण भावाचं प्रेम इतकं उजळायला आलं, इतकं प्रेम द्विंग झालं, इतकं प्रेम वाढत गेलं. पण वाढत गेल्यानंतर त्या बहीण भावाच्या नात्यावरती आजकाल आपण ज्यावेळेस आपण बहीण भावाचं प्रेम पाहतो, प्रेम पाहिल्यानंतर त्या बहीण भावाच्या प्रेमामध्ये इतकं काही प्रेम होतं, इतकी काही जादू होती का ती आपण प्रेम पाहिल्यानंतर आपल्याला पण प्रेम उत्सवावं, प्रेम आपलं वाढत जावं. ही खरी प्रेमाची ताकद आहे. जोपर्यंत माणूस जन्माला आला का, आल्यानंतर माणूस सुखाच्या पाठीमागं धावतो. माणूस सगळं प्रेम, ही पैसा, धन, संपत्तीच्या पाठीमागं धावतो. पण संपत्तीच्या पाठीमागं धावत असताना माणसाला प्रेम कधी मिळतं, पैसा कधी भेटतो, हे आपल्या हातामध्ये नाही, हे भगवंताच्या हातामध्ये आहे. का माहिती का, हे सर्व भाग्याने भेटतं आपल्याला. हे भाग्याने भेटल्यानंतर किती जपायचं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसानं भगवंत अंतःकरणामध्ये साठवला पाहिजे. कुणी साठवला, जनाबाईनं पण भगवंत अंतःकरणामध्ये साठवला. जनाबाईने इतकं भगवंत अंतःकरणामध्ये साठवला. छोटीशी जनाबाई होती, परभणी जिल्ह्यामधून गंगाखेड तालुक्यातून निघाली तर 15 दिवस ज्यावेळेस पंढरीची वारी करत करत ज्यावेळेस पांडुरंगाच्या दरबारामध्ये गेली, दरबारामध्ये गेल्यानंतर पांडुरंगाला हात जोडल्यानंतर पांडुरंगाला पाहिलं तर पाहिल्याबरोबर त्या जनाबाईंना भगवंत अंतःकरणामध्ये साठवला. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. पण कसा? दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या गोर,
धरिला पंढरीचा जोर हृदय काळा केला आता विठ्ठल कोंडीला भगवंत अंतःकरणामध्ये साठवला. म्हणून ज्ञानोबा बोलतात एरवी मी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी जे बुद्धिस्मरे अहर्निशी ते वस्तुगामी. मी प्रत्येक वस्तूमध्ये आहे. प्रत्येक वस्तूमध्ये असल्यानंतर पाण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे म्हणून भगवंत अंतःकरणामध्ये साठवला. साठवल्यानंतर झालं असं का मी जन्म मरणाचा माझा व्यापार सफल करून घेतला अभंगात. त्याचे सरणी ये रधार, त्याचे सरणी ये रधार, झाला सफल व्यापार. व्यापार कोणी कोणी सफल केला एवढं उदाहरण सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील उदाहरण आहे. बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी राजांना घेऊन ज्यावेळेस विशालगडाकरती चालले होते. पन्हाळगडावरती वेढा पडलेला होता. 42,000चा वेढा होता पन्हाळगडावरती. पन्हाळगडावरती 42,000चा वेढा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज विचार करत असताना शिवाकाशीत ज्याचं नाव होतं नावी समाजाचा होता शिवाकाशीत हुबेहूब दिसणारा होता. छत्रपती शिवाजी महाराज गडावरती जर नसेल ना तर छत्रपती शिवाजी राजांना मुजरा म्हणून हे जे शिवाकाशीत होता ते शिवाकाशीतला सगळे हे मावळे मुजरा करायचे. हुबेहूब दिसणारा नीट दाढी बॉडी त्याची ज्यावेळेस जिरेडोप घातला का छत्रपती शिवाजी राजासारखा दिसायचा. हुबेहूब दिसणारा छत्रपती शिवाजी राजासारखा दिसणारा शिवाकाशीतला जिरेटोप घालण्यात आला आणि सिद्धीच्या शाम्यामध्ये पाठवण्यात आला. 42,000चा वेढा होता. या शिवाकाशीतनं 42,000च्या वेड्यामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी राजांसाठी मरण पत्करलं. मरण पत्करल्यानंतर सुद्धा तो सांगत होता त्यांची सरली हेरधार झाला सफल व्यापार. मी व्यापार सफल करून घेतला. शिवाजी महाराजांच्या त्या ज्यावेळी शिवाजी महाराजांसोबत राहून मी जर व्यापार सफल करून घेत असेल ना तुम्हाला पण व्यापार सफल करून घेण्याकरता सुंदर असा नरदेह दिला आहे. त्या नरदेहाची सार्थकता म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. फक्त श्रावण महिन्यामध्ये भगवंताचं नामस्मरण नाही करायचं. इतर टायमाला तुम्ही जर नामस्मरण केलं ना भगवंतापर्यंत पोहोचेल. श्रावण महिना कशा करता राहतो माहिती का? तुम्ही 11 महिने खाता म्हणून 12वा महिना तुम्हाला श्रावण काय खाता? भाजी भाकरी खाता. पण आजपासून जर तुम्ही जर खाल ना भाऊ तुम्ही जर आजपासून जर खाताल ना तर तुमची सुद्धा बोट तोडून तुमचे कोणीतरी खाणार आहे. लक्षामध्ये ठेवायचं. यमराजाच्या हातामध्ये मारिती झोडीती तोडीती निष्ठूर यमाची किंकर बहुसाल. मारणं वेगळं झोडणं वेगळं आणि तोडणं हे 3 प्रकारचे मग आपल्याला वरती गेल्यावरती करतात. ते तुम्ही तुमचं पाहायचं भाऊ काय करायचं आपण खायचं का नाही खायचं. समजा यदा कदाचित तुम्हाला जर यमराजन जर नाही मारलं ना तुम्ही याच ठिकाणी तुम्ही जर खाल्लं ना तर खाल्ल्यानंतर यदा कदाचित तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत जाताल बा अशी मी ग्वाही देतो. म्हणजे मी काय देव नाही पण समजा यदा कदाचित जर तुम्ही जर राहिलेत ना राहिल्यानंतर चांगले नाही राहायचे तुम्ही. श्रावण महिन्यातला श्रावण शनिवारचा दुसरा शनिवार आहे आज
तुम्हाला आम्ही सांगून जातो, मारुतीरायाची कृपा आहे तुमच्यावरती, मारुतीरायाचा आशीर्वाद आहे. पण तुम्ही जर राहिले ना कृष्ण महाराज, चांगले नाही राहिले. हे म्हणते ना, मग यांना प्रसाद द्यायचा कसा, असा नाही द्यायचा, असा घ्यायचा तुम्ही. मग म्हणून माणसाने जीवन चांगलं जगा, भगवंत अंतःकरणामध्ये साठवावा. लक्षामध्ये ठेवा, आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर फिरत असताना आमच्या अजून केसाला सुद्धा जागा नाही. मी बुलढाणा, लातूर, परभणी, मी खूप काही लांब लांब फिरतो, पण भगवंतावरती आशीर्वाद, भगवंताचा आशीर्वाद पाहिजे. महिला मंडळ, तुम्ही जेवढी भक्ती करता का, तेवढी भक्ती तुम्ही श्रावण महिन्यामध्ये भक्ती केली का, तुम्हाला 11 महिने का माहिती भक्ती. हे लक्षामध्ये ठेवा. का माहिती का, चार्जिंग करायची. तुमचं एकदा मोबाईल चार्जिंग संपली, चार्जिंग संपल्यानंतर तुम्ही चार्जरपाशी जाता आणि चार्जिंग तुम्ही चार्जरकडून करता. चार्जर म्हणजे भगवान परमात्मा आहे. चार्जर म्हणजे भगवान परमात्मा आहे आणि मोबाईल म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. ज्या वेळेस आपली चार्जिंग संपली का आपण भगवान परमात्म्यापाशी जातो आणि एक श्रावण महिना म्हणजे आपलं पूर्ण त्या ठिकाणी आपण जेवढी चार्जिंग करायचं आपलं जेवढं वेळ दिला का, तो म्हणजे 1 महिना म्हणजे आपला श्रावण महिना आहे. तर श्रावण महिन्यामध्ये किती चार्जिंग करायची, बॅटरी फुल करायची का बॅटरी तोडून टाकायची, हे तुमच्या हातामध्ये आहे. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे ना, तोपर्यंत भगवान परमात्म्याच्या स्वाधीनच करायचं आयुष्य. केल्यानंतर ती मीराबाई होती, मीराबाईनं ज्यावेळेस विषाचा प्याला घेतला आणि घट 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 भगवान परमात्म्याकरता पिऊन घेतला. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा हासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. ती मीराबाई कशी होती ऐका. एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलूं. भगवान परमात्म्यापाशी ती मीराबाई जायची. भगवान परमात्म्याची त्या ठिकाणी जात असताना भगवान परमात्म्याशी गेल्यानंतर आपण भगवान परमात्म्यापाशी गेलो का आपण मोबाईलमध्ये बोटं घालतो. का माहिती आहे का, मोबाईलमध्ये बोटं घातल्यानंतर पहिला भगवंताचा फोटो काढतो. का फोटो काढतो, आपल्या वॉलपेपरवरती ठेवणे करता. पण आपण वॉलपेपरवरती ठेवण्याकरता आपण ज्यावेळेस फोटो काढतो ना, भगवान परमात्म्याचा तेवढा वेळ तुम्ही जर भगवान परमात्म्याची चरणावरती नतमस्तक होण्याकरता जर वापरला, तेवढ्या वेळ तुम्हाला आयुष्यभर काम येईल. भगवान परमात्म्याची ताकद आहे. विठ्ठल म्हणून भगवान परमात्म्याची आपण शरणागती प्राप्त केली पाहिजे. जनाबाईनं भगवान परमात्म्याची शरणागती प्राप्त केली. रावदामध्ये होती. रावदामध्ये असताना जनाबाईनं जेवढा भगवान परमात्म्याकरता भक्ती केली, तेवढी भगवान परमात्म्याकरता भक्ती कामा आली. छत्रपती शिवाजी राजा ज्यावेळेस निघालेले होते, निघाल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे त्यांच्यासोबत होते. 400 मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे चाललेले होते. बाजीप्रभूनं त्यांची पालखी घेतली होती, खांद्यावरती घेतली होती आणि बाजीप्रभू देशपांडे 400 मावळे घेऊन त्या विशालगडावरती रवाना होत चालले होते. गजापूर नावाचं गाव लागलं. गजापूर नावाच्या गावामध्ये पालखी ठेवण्यात आली. पालखी खाली ठेवण्यात आल्यानंतर गजापूर नावाच्या गावामध्ये पालखी ठेवण्यात आली. घोडखिंड लागली. घोडखिंडीमध्ये 2 जण जातात आणि 2 जण येतात. ही लहान मुली शांत बसवा. विठ्ठल येत आहे. खाली बस बाई, बस खाली बस, बस खाली बस, खाली बडबड अजिबात करायची नाही. खाली बस. 10 मिनिटं बडबड करू नका. फक्त तुम्ही जर बडबड केली तर मी तुम्हाला चॉकलेट देणार नाही. गजापूर नावाचं गाव लागलं. 2 जण जातात आणि 2 जण येतात. एवढी छोटीशी खिंड आहे. त्या खिंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी ठेवण्यात आली. पालखी खाली ठेवण्यात आल्याबरोबर छत्रपती शिवाजीराजांना सांगितलं, बाजीप्रभूंनी सांगितलं, राज शिवाकाशीची कत्तल झाली. 4000 गरीब आपल्या पाठीमागं लागलंय. आपण तर 400 आहोत. 4400 ना पुरणार नाही. तुम्ही एक काम करा, 100 मावळे घ्या, सुर्वेंचा पराभव करा, विशालगडावरती पोहोचा. विशालगडावरती पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर 5 तोफीचे आवाज सोडा. बेस कमी करा. बेस कमी करायचा.
5 तोफेचे आवाज झाल्याबरोबर मला 5 तोफेचे आवाज कानावरती पडले का हा तुमचा मित्र बाजी तोपर्यंत प्राणाची बाजी देणार नाही राजा. मुजरा घ्या राजा. छत्रपती शिवाजी महाराज निघाले आहेत 100 मावळे घेऊन. भवानी तलवार बाहेर काढली. भवानी तलवार बाहेर काढल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार होती. तलवार जशी बाहेर काढली तलवार अशी चम 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 तलवार करत होती. बाजी प्रभूंनी तलवार पाहिली. तलवार पाहिल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला. राज घ्यावं मुजरा. राज घ्यावं मुजरा. अखेरचा मुजरा असेल ना राज तर शेवटपर्यंत ही तलवार तुमची माझ्या ध्यानामध्ये राहील. मातीला मुजरा करून जर मी जर गेलो ना राज तर 100% मी तुमच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत राहील. तुमचा एक जीवलग मित्र म्हणून मी तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत राहील. कानावरती पडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुढे निघतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार अशी होती का तलवार फक्त मेनातून बाहेर काढली. मेनातून बाहेर काढल्यानंतर तलवार चम 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 करत असताना छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजाभवानीच्या दारामध्ये गेले. तुळजापूरला गेल्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या समोर उभा राहिले. तुळजाभवानी मातेला सांगितलं, तुळजाभवानी माते मी या ठिकाणी विशालगडावरती चाललोय, पण माझा मित्र बाजी आहे ना त्या बाजीची रक्षा कर, बाजीचे रक्षण कर. शब्द कानावरती पडले. भवानी मातेने तलवार पाहिली. ती भवानी मातेने दिलेली तलवार होती. 62 किलोची तलवार होती. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार पाहिली आणि छत्रपती शिवाजी महाराज सांगू लागले, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, शिवबाची तलवार. हे शिवबाची तलवार. सर्वांनी टाळी वाजवा. 5 मध्ये क्रम संपणार आहे. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज तलवार बाहेर काढली. तलवार बाहेर काढल्याबरोबर कली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेर रानात फिरली नाती कधीच माघारी, रक्त दौलती समोर केली नालाची, जुलूम करत्याती रक्ताने फिनाली, तमाम बादशाही तिने पांघरला आणि मग केला शाही त्यावरवा, केला शाही त्याचे बोटे कापलीच्या, बोटे कापलीच्या. छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस बाजीप्रभू देशपांडे बांधल निघाले, 4000 गनिमांनी हल्ला केला. गजापूर नावाचं गाव लागलं. त्या गजापूर नावाच्या गावामध्ये त्या बाजीप्रभूने 4000 गनिम त्या ठिकाणी रोखून धरलेला आहे. 300 मावळ्यांनी कडे केलं. सब तलवारी चालू लागल्या. एखादा भाता येता पोटामध्ये जायचा, एखादी तलवार चिर्र करण्यात द्यायची, बाजीचा छातीचा तुकडा घेऊन जायची. इंच जखमा बाजी छातीवरती झाल्या होत्या. दारात पडलेला बाजी उठायचा लढायला लागायचा. बाजी फक्त वाट पाहत होता, फक्त तोफेची वाट पाहत होता. इंच जखमा झालेला बाजी खाली पडलेला होता. बाजी ज्यावेळेस बाजीला 1 तोफेचा आवाज झाला, यावं बाजी. दुसऱ्या तोफेचा आवाज झाला, यावं बाजी. तिसऱ्या तोफेचा आवाज झाला, चौथ्या तोफेचा आवाज झाला, 5व्या तोफेचा आवाज झाला. बाजीनं मातीला मुजरा केला. मातीला मुजरा करून बाजी निघून गेल्यानंतर मातीला मुजरा केल्यानंतर बाजी प्रभूंनी सांगावं, झाला सफल व्यापार सफल होण्याकरता आपण जेवढे कष्ट घेतलेले आहेत, या बाबांनी सुद्धा जेवढे कष्ट घेतलेले आहेत त्यांनी सुद्धा सांगावं, झाला सफल व्यापार. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
कुमार 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 साठविला हरी जेही हृदय मंदिरी त्यांची सरलीर झार झाला सफल व्यापार. अभंगाचा 2 कडव्याचा भावार्थ मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं आहे. एक 10-15 मिनटामध्ये मी कीर्तन सेवा समाप्त करणार आहे. हे जे लहान मुलं आहेत ना, कृपया 15 मिनटं यांना शांत बसवा. 15 मिनटामध्ये मी तुम्हाला असं कीर्तन काही देणार आहे. 15 मिनटामध्ये असं कीर्तन तुम्हाला देणार आहे, तुमच्या कधी आयुष्यभर लक्षामध्ये राहणार आहे. असं मी तुम्हाला कीर्तन देणार आहे. आता जे लहान मुलं आहेत ना, तुम्हाला शांत विनंती आहे, तुम्ही शांत बसून राहा. कोणी एका जागेवरती बसायचं, कोणी उठायचं नाही. तुम्ही जर उठले तर आमच्याकडे पोलीस गाडी आहे, तुम्हाला सगळे घालते ना, नाही तिकडं जेलमध्ये नेऊन टाकते ना. लक्षामध्ये ठेवा, लक्षामध्ये ठेवा. आज या ठिकाणी ज्यांच्या या पिंडदानाच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण जमलेलो आहोत, एक बाप होता, सुखदेव रामकृष्ण पाटील जाधव. यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलो आहोत. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, बाप गेला का बापाची किंमत कळते. माझे आई वडील निघून गेले, तर आई वडील निघून गेल्यानंतर मी त्यांच्या नावाने पिंडदान केलं. पण पिंडदान इथं नाही केलं, गैला जाऊन केलं. पिंडपदावरी दिला आपुली आकरी, माझे झाले गयावर्षीनं पिटले पितरांची ऋण. पितरांचं ऋण जर फेडायचं असेल तर त्यांच्या नावाने कर्मांतर करावं लागतं. केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. ते ओझं उतरवण्याकरता पिंडदान करावं लागतं, अंगठ्याने पाणी सोडावं लागतं आणि या बोटाने गंध लावावा लागतो. ज्यावेळेस बाप निघून गेला का बापाची किंमत करण्याकरता बाप कसा असावा मी तुम्हाला बाप सांगणार आहे आज. त्या कोल्हापूर तालुक्यामध्ये जोंधळेवाडी नावाचं गाव आहे. शंभर एकर जमीन आहे. एकुलता एक मुलगा आहे. घरामध्ये 4 माणसं आहेत, एक बहीण आहे, एक मुलगा आहे तो, आणि आई वडील आहेत. मुलगा सकाळी उठायचा, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत इतके कष्ट करायचा, इतके कष्ट करायचा, इतके कष्ट करायचा का माप नव्हते इतके कष्ट करायचा. पण ध्यास लागला. 15 ऑगस्ट जवळ आला म्हणून सांगतोय तुम्हाला बाप काय असतो. व्यायाम केल्यानंतर रनिंग करत असताना ध्यास लागला का मला सीमेवरती जायचं, लढण्याकरता जायचंय. मनामध्ये विचार करू लागला. मनामध्ये विचार करत असताना एक दिवस असा उजेडला का 3 भरते झाले, 3 भरती झाला नाही. पण ज्यावेळेस 4थी भरती झाला, लेटर आलं. लेटर आल्यानंतर बापाने लेटर पाहिलं. बापाने लेटर पाहिल्यानंतर बाप सांगू लागला, अरे केशव, ज्यावेळेस मी लेटर वाचलं तर लेटर वाचल्यानंतर मला असं कळालं का तो सीमेवरती लढण्याकरता जाणार आहे. हो बाबा, मी जेवढा आत्तापर्यंत व्यायाम केला ना तेवढा सीमेवरती लढण्याकरता, मला जाण्याकरता मी व्यायाम केला. बाबा मला रोखू नका बाबा, आता मला जायचं.
आई सांगत होती तू जर गेला ना आता गेल्यानंतर 3-3, 4-4 वर्ष तुझी भेट होणार नाही बाळा. आम्ही कोणाकडे पाहायचं. एकुलता एक मुलगा आहे, 100 एकर जमीन आहे. 100 एकरमध्ये ऊस जरी लावला ना ऊस तर कमीत कमी एकरी आपला 50-60 टन ऊस जातो. तेवढा पैसा खूप काही होईल. नाही आहे, मला जायचंय ना तर फक्त सीमेवरती लढण्याकरताच मला जायचंय. त्या ठिकाणी तो तरुण मुलगा आईचा निरोप घेतला, बापाचा निरोप घेतला, सगळ्या मित्रांचा निरोप घेतला, गाडीमध्ये बसला आणि सीमेवरती लढण्याकरता गेला. सीमेवरती लढण्याकरता गेल्यानंतर त्या ठिकाणी 2-4 वर्ष निघून गेले, 4-5 वर्ष निघून गेले. कोरोनाचा काळ जवळ आला आणि कोरोनाच्या काळामध्ये 5 वर्ष झाले गावाकडे आला नव्हता. 5 वर्षापासून गावाकडे आला नव्हता. बाबाला फोन करून सांगितलं, दिवाळीच्या दिवशी सांगितलं, बाबा माझी सुट्टी होणार आहे आणि मी दिवाळीच्या दिवशी मी गावामध्ये येणार आहे. बाबा माझ्या मित्रांना सांगा बरं का मी येणार आहे. सगळीकडे आनंद झाला होता. अरे 5 वर्षापासून जो जवान सीमेवरती लढत होता तो सुट्टी करता गावामध्ये येणार आहे. सगळीकडे मित्रांना आनंद झाला होता, आईला आनंद झाला होता. अरे दिवाळीच्या दिवशी माझा मुलगा येणार आहे. बहिणीला आनंद झाला होता. भावाला कधी राखी पौर्णिमेला राखी बांधली नाही. भाऊ जर आला ना आता त्याला चांदीची राखी करते, म्हणून बहिणीने सुद्धा चांदीची राखी केली होती भावाला बांधण्याकरता. भाऊबीजेला जर आला ना भाऊबीजेला त्याला 2000 रुपयाचा ड्रेस घेते. बहिणीच्या मनामध्ये विचार होता. ज्यावेळेस भावाने फोन कट केला, तिकडून त्या मुलाने फोन कट केला, आईनं इकडे लगेच किराणा दुकानामध्ये गेली. किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर तिनं सामान खरेदी केलं. लाडू करंजा सगळं काय असं स्वयंपाकाचं सामान खरेदी केलं. घरी आली तर घरी आल्यानंतर लाडूचा स्वयंपाक चालू होता. 3 दिवस अगोदर लाडूचा स्वयंपाक चालू होता. 2 दिवस अगोदर करंजाचा स्वयंपाक चालू होता. 1 दिवस अगोदर जेवढे त्याला तिखट पदार्थ आवडते, चिवडा वगैरे आवडते, तेवढं सगळ्यांचा स्वयंपाक चालू होता. स्वयंपाक होत असताना परत दादाचा फोन आला, बाबा हो बाबा मी तुम्हाला नवीन कपडे आणणार आहे बरं का, दिवाळीच्या दिवशी तुम्ही कोणी कपडे घेऊ नका. आईला सांगितलं, आई जेवढे 5 वर्ष मी देशी सेवा केली ना आता तर सेवा केल्यानंतर ज्याचा मला काहीतरी छोटासा मोबदला भेटला ना तर तुझ्याकरता मी 10,000ची साडी आणली. ताईला सांग का तुझ्याकरता मी 2000 रुपयाचा ड्रेस आणलाय. मनामध्ये विचार करत असताना सगळेजण आनंदी होते. मित्र होते. मित्र ज्यावेळेस मित्र येणार आहे, आपला जिवलग मित्र येणार आहे, सीमेवरती लढणारा मित्र येणार आहे, 50,000 रुपयाचा डीजे लावला आणि त्या गावातून स्टँडपासून तर त्याच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्याची ठरवलं. फुलाचा सडा टाकण्यात आला आणि त्या फुलाच्या सड्यावरती त्या ठिकाणी त्याची मिरवणूक काढण्यात येणार होती. ज्या सड्यावरती मिरवणूक जाणार होती आणि त्या सड्यावरती सगळ्यांनी रांगोळी काढलेली होती. प्रत्येकाने गावामध्ये रांगोळी काढलेली होती. 5 वर्षापासून जो जवान आपलं त्या ठिकाणी सीमेवरती लढत होता तो जवान गावामध्ये येणार होता. मित्रमंडळी सगळेजण आनंदी होते. दिवाळीचा दिवस उजेडला आणि दिवाळीच्या दिवशी जो मित्र निघालेला होता, जो जवान त्या ठिकाणी त्या सीमेवरून निघाला होता, त्याच्या सुट्ट्या त्या ठिकाणी तयार झाली होती, बॅग भरलेली होती आणि त्याच्या आदल्या दिवशी रात्री त्या सीमेवरती त्या क्वार्टरवरती हल्ला झाला. आणि हल्ला झाल्यानंतर ज्या छुपे रुस्तम बसलेले होते ते छुपे अतिरेकी होते, झाडाच्या आडून होते. AK-47 त्यांच्या हातामध्ये रायफली होत्या. प्रत्येक जण जे सुटीवरती जवान निघालेले होते त्यांनी सुद्धा रायफली घेतल्या आणि ते लढू लागले. लढता लढता हा जो जवान होता या जवानाला सुद्धा 4 गोळ्या लागल्या. धारातीर्थी पडला. जसा पडला मातीला मुजरा केला, आईबापाची आठवण काढली आणि मातीला मुजरा करून निघून गेला. त्या ठिकाणी जगामध्ये राहिला नाही. आई इकडे वाट पाहते, मुलाची वाट पाहते, बहीण वाट पाहते, भावाची वाट पाहते, बाप वाट पाहतो, मुलाची वाट पाहतो. सगळेजण मुलाची वाट पाहत असताना दिवाळीच्या दिवशी दुपारची वेळ होती. सगळेजण आनंदी होते. प्रत्येकजण गावामध्ये जुंदाईवाडी प्रत्येक जण आनंदी होता. गावामध्ये मुलगा येणार होता, जवान येणार होता. सगळेजण आनंदी होते. पण त्याच गावामध्ये दुपारच्या वेळी ॲम्ब्युलन्स आली. वाजत ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्स बापाने ऐकली तर बापाने विचार केला, अरे दिवाळीच्या दिवशी कोणावरती संकट पडलंय, दिवाळीच्या दिवशी कोण परिवार दुःखी झालाय. मनामध्ये बाप विचार करत असताना ॲम्ब्युलन्स जशी निघावी तशी त्याच्याच दारामध्ये जाऊन थांबावी. 50 रुपयाच्या त्या पांढऱ्या फडक्यामध्ये प्रत्येक जण गुंडाळून जातात.
प्रत्येक जण 50 रुपयाच्या त्या पांढऱ्या फडक्यामध्ये, आपण सुद्धा 50 रुपयाच्या फडक्यामध्ये गुंडाळून जातो. पण तिरंग्यामध्ये जाण्याकरता नशीब लागतं. तिरंग्यामध्ये जाण्याकरता नशीब लागतं. ज्यावेळेस पेटी बाहेर काढण्यात आली ॲम्ब्युलन्समधून जशी पेटी बाहेर काढली, तर बाहेर काढल्यानंतर ज्यावेळेस पेटी बाहेर काढण्यात आली, तिरंग्यामध्ये गुंडाळलेला हा जो जवान होता, तो जवान बाहेर काढण्यात आला. बापाने तिरंगा बाहेर सरकवला. खाली सरकवल्याबरोबर मुलाचा चेहरा पाहिला आणि बापाची दात खिळी बसली. बाप खाली बसला. बाप धाय मोकलून रडू लागला. आई जवळ आली ना आईनं पाहिला आपल्या मुलाचा चेहरा, एकुलता एक मुलाचा चेहरा पाहिला, तर आई सुद्धा धाय मोकलून रडू लागली. बहीण धावत पळत आली. बहिणीने सांगितलं, दादा अरे तू राखी पौर्णिमेला आला नव्हता, पण राखी पौर्णिमेला आत्तापर्यंत नाही आल्यामुळे दादा, राखी पौर्णिमेला नाही आल्यामुळे तू दादा, आता मी तुझ्याकरता मी चांदीची राखी करून ठेवली होती दादा, पण तीच चांदीची राखी किंमत कळते. मुलगा होता, आधार वर्ड होता, त्यांचा आधार वर्ड मुलगा होता. जोपर्यंत त्यांच्या परिवारामध्ये होता तोपर्यंत त्यांना किंमत कळली नाही. एकदा किंमत गेल्यानंतर कळते. सगळा समाज रडत होता आणि सगळा समाजाला सांगत असताना एक संदेश असा दिला का सीमेवरती लढता लढता मी जर गेलो असेल ना, मी ती धारातीर्थी पडलो असेल ना बाबा, तर गेल्यानंतर माझा व्यापार सफल झाला बाबा, माझा व्यापार सफल झाला. तो व्यापार सफल करण्याकरता मी खूप काही प्रयत्न केले ना बाबा, तेवढा आज प्रयत्न मी तुमच्याकरता वापरलेला आहे. हा सगळा समाज सांगत होता. ते झुंदळवाडी गावाचं ते गाव सांगत होतं का एवढे जेवढे कष्ट केले होते तेवढे कष्ट सफल झाले, तेवढे कष्ट सफल झाले. ही खरी बापाची किंमत आहे. आज बापाची किंमत तुम्हाला परिवाराला कळत असेल बापाची किंमत. का माहिती आहे का, 1 वर्षापासून तुमच्या या जाधव परिवारातून बाप निघून गेला जातो. ज्यावेळेस तुम्ही जर कधी ब्राह्मणीवरून जर आले ना ताई, आल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला आनंद होत असेल का दारामध्ये चपला सोड्याचा उमरा अजून जिवंत आहे. पण ज्यावेळेस एक सुखदेव जातात ना, गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस मैतीच्या दिवशी येताल ना, हे आल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी पाहता. का पाणी राहतं माहिती का, प्रत्येकाला माहीत राहतं आता हा जो बाप गेलाय ना, तो उभ्या आयुष्यामध्ये पाठीमागं कधी डोकावणार नाही. बापाची किंमत आहे दादा. बाप असा राहतो का जोपर्यंत आपल्या घरामध्ये कोणताही आनंदाचा कार्यक्रम असेल ना, तर महिला मंडळ तुम्ही जाता. पण एखादा दुःखाचा कार्यक्रम जर असेल ना, तर एखादा दुःखाचा मोठा कार्यक्रम असेल ना, तर बापाला जावं लागतं. ही खरी बापाची किंमत आहे. ही बापाची खरी किंमत आहे. एकदा गेल्यानंतर बापाची किंमत कळत येत आहे. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, माझा बाप गेला तेव्हा मला बापाची किंमत कळली. अशी किंमत होती का बाप असा होता. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपले कुरवंडी वाढवो, आपुले कुरवंडी वाढवणी हो. एकाएकी केला मिरासीचा धन, एकाएकी केला मिरासीचा धनी. कडिये वागवणी भार खांदी, आपल्या खांद्यावरती भार वाहणारा बाप एकदा निघून गेला का मग बापाची किंमत कळते. अशी बापाची किंमत आहे का बापाच्या पोटी जर जन्म घेतला ना, बापाला आनंद वाटावा, हेवा वाटावा, म्हणून आपुल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची या. बाप असा असावा जगी ऐसा, बाप व्हावा जगी ऐसा, बाप व्हावा. त्याचा वंश मुक्ती सदावा, त्याचा वंश मुक्ती सदावा, त्याचा वंश मुक्ती सदावा. जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा. बापाची किंमत राहते. बाप खूप काही श्रेष्ठ आहे. गीतकाराने बाप रेखाटून ठेवलाय. गीतकाराने बाप असा रेखाटून ठेवलाय, हुरामदी माया त्याच्या काळ्या मी गावानी,
दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला होटामध्ये हासू जरी कनवाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर तू जवान ज्यावेळेस शहीद होता का त्यावेळेस बाप सांगत असतो ज्यावेळेस हा देशाची सेवा करतो ना देशाची सेवा केल्यानंतर 15 ऑगस्टला त्याच बापाच्या हाताने झेंडावंदन होतं ही गेलेल्या मुलाची खरी किंमत आहे सास थमती गई नब्ज जमती गई फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया मरते मरते आबाद कफन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जानो तुम साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों भगवान परमात्मा करता जो जवान शहीद होतो का तो जवान त्या सीमेवरती सीमेची ढाल करत आपल्या छातीची ढाल करत सीमेवरती लढत राहतो त्या जवानाकरता सगळ्यांना सलाम आहे झाली कीर्तन रूपी सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित करत असताना काही जर चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचे दोष आहेत काळ येणार आहे तुम्हाला घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये आमचं काही जाणार आहे का आमचं काही हो मावशी काही जाणार आहे का तुम्ही जर जाणार आहात आम्ही जाणार आहात प्रत्येकाची गॅरंटी नाही आहे का कोणाची गॅरंटी आहे का आता तुम्ही इथं बसलाय आणि मी तर कीर्तन करतोय घरी जाईल का नाही याची गॅरंटी आहे का नाही म्हणजे आताच जाईल का हा चांगला आशीर्वाद देतो बा इकडे हा आल्यानंतर प्रत्येक माणूस जाणार आहे कसा जाणार आहे गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आमचं काय पण जाणार नाही नाद बाबा वर्णन करून सांगतात हे दारी नाही काल तरी दुसरा येईल हे दारी नाही काल हे दारी नाही काल तरी दुसरा येईल सर्वांनी टाळी वाजवा आता सर्वांनी टाळी वाजवायची 5 मिनिटांमध्ये कीर्तन संपणार आहे जो टाळी वाजेल त्याला मोक्ष भेटेल आणि जो टाळी वाजणार नाही ना त्याला मोक्ष तर भेटणार नाही पण ऐका हे दारी नाही काल तरी दुसरा येईल हे दारी नाही काल हे दारी नाही काल तरी दुसरा येईल हे दारी नाही काल शेवटी काळ वाजून निघील तर ते शेवटी काळ बांधून येईल तर
करण्याला अजून जेजुरीचा राजा गेला बाणूच्या वाड्याला शिव अवतारी मार्तंड मल्ल रे शिव अवतारी मार्तंड मल्ल रे मनात ठेवलं बाबूला तात मारून घोड्याला गेला बाणूच्या वाड्याला घोड्याला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम साठविला हरी जय हृदय मंदिर त्यांची जरली रधार झाला सफल व्यापार. आज या ठिकाणी बाप्पाचं हे श्राद्ध आहे. आई कशी राहते आणि बाप कसा राहतो. आई कशी राहते एक शब्दामध्ये सांगतो, सेवेला पूर्ण विराम देतो. आई कशी राहते ऐका. तिनं बांधलं घर दिला विसावा निवारा. तिनं बांधलं घर दिला विसावा निवारा. घेऊन या पंखा खाली हो बरविला मोती चारा. दूर उडाली पाखर पांग आईच फेडाया. आज घाया पक्षीनी जाई पिला ना भेटाया. माय मंदिर हलले लागे कस फुटाया. आज घाया पक्षीनी जाई पिलाना भेटाया. म्हणून आज या ठिकाणी आलेला येण्याचा योग. या ठिकाणी सुखदेव रामकृष्ण पाटील जाधव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पाठीमागं असेल त्यांचा पूर्ण दुःखांकित परिवार आहे. आमच्या पार्वतीबाई रामकृष्ण पाटील जाधव मातोश्री आहेत. त्यानंतर शोभाताई सुखदेव जाधव त्यांच्या धर्मपत्नी आहेत. सुरेश सुखदेव जाधव मुलगा आहे. सुवर्णाताई दत्तात्रेय गवांदे मुलगी आहे. हा त्यांचा पूर्ण असलेला भावंड भाऊ बहीण हा त्यांचा जावई परिवार. त्यामध्ये मला दत्तगुरूंनी निमंत्रण दिलं. या निमंत्रणामध्ये तुमच्या सर्व श्रोते सज्जन झाल्याचा लाभ. या ठिकाणी भजनी मंडळ टाळकरी मंडळ खूप गोड होते म्हणून तुमच्या सर्वांचे नतमस्तक होतो. काही जर चुकलं असेल तर माझ्या बुद्धीशी दोष सोडून या ठिकाणी सोडून द्या. जे बरोबर असेल ते तुम्ही घरी घेऊन जा. बोलिले लेकुरे विडी वाकुडे उत्तर करा क्षमापरात महाराज तुम्ही सिद्ध. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळासी. झालेली कीर्तन रूपी सेवा अभंगाचा 2 कडव्याचा भावार्थ मी तुम्हाला सांगितलाय. राहिलेले 2 कडवे आहेत. यदाकदाचित तुम्ही जर कधी जर वेळ जर दिला आणि वेळ दिल्यानंतर तुम्ही जर समोर जर असेल तर ते मी सांगण्याकरता मी पुन्हा येईल.
या ठिकाणी साऊंड सिस्टीमवाले गोड दादा आहेत, तुमच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी माता माऊली आहेत, तुम्ही गोड कीर्तन ऐकलं म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होतो. इकडे सगळे माझे पुरुष बंधू आमचे बंधू मंडळी आहेत, त्या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या नतमस्तक होतो. या ठिकाणी दत्तभाऊ आणि आमचे सचिन दादा यांच्या आग्रस्त या ठिकाणी आलेला येण्याचा योग म्हणून तुमच्याही चरणी नतमस्तक हो. आमच्या या ठिकाणी वरुणजी ताई पण आलेले आहेत, त्या ठिकाणी सगळ्या परिवार आहे. ब्राह्मणीचा आमचा बांधकर परिवार आहे, हापशे परिवार आहे, त्या ठिकाणी गवांदे परिवार आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आमचे ऋषीदादा खूप लांबून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पहिलं म्हणजे घोटीला होते, ते काल घोटीला होते, घोटी इगतपुरीला होते, पण त्यांना फोन केला. आमचे ऋषीदादा पाबळ गोड अशी त्यांची शूटिंग आहे. तुम्ही जर ऐकलं ना तुम्हाला मी पाठवून, त्यांनी पाठवलं की मला पाठवेन, पण लवकर पाठवा. आमचे ऋषीदादा पाबळ या ठिकाणी माऊली HD चॅनल आहे त्यांचा, म्हणजे माऊली HD चॅनल बोलावला. आमचे कृष्ण महाराज आहेत, या ठिकाणी आमचे प्रकाश महाराज आहेत, किशोर महाराज आहेत, आमचे भजनी मंडळ काका आहेत, या ठिकाणी सर्व आमची टाळकरी मुलं आहेत, आमच्या संस्थेतील बालगोपाल मंडळ आहेत, आमचे किशोर महाराजांचे वडील पण या ठिकाणी आलेले आहेत. दादा तुमच्या चरणात नतमस्तक होतो. झालेली कीर्तन रूपी सेवा, लांबलेली कीर्तन रूपी सेवा गिलगिरी व्यक्त करतो आणि थांबवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल आपुले वेडे पुरे वेडे बापुडे मंगले करा करा परात महाराज आदि विचारी